तर आज आपण झटपट बनून तयार होणारी मटकीची झणझणीत अशी रस्सा भाजी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण 2 मध्यम आकाराचे कांदे उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत। तसेच 1 टोमॅटो उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे। अर्धा इंच आल्याचा तुकडा, तसेच 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता हे सर्व आपण अशा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं आपण बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत आणि हेच वाटण आपण भाजीसाठी घालणार आहोत। तर आपण घेतलेला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व आपण अशा प्रकारे एकदम बारीक असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तर इथे तुम्हालाही दिसत असेल किती छान याची बारीक पेस्ट बनून तयार आहे। आणि आता आपण गॅसवर एक छोटासा कुकर घेतलेला आहे आणि या कुकरमध्ये आपण साधारणतः 2 पळी एवढं तेल घालायचं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की लगेच यात आपण 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी घातल्यानंतर जिरं घालायची लगेच घाई करायची नाही, कारण मोहरी छान तडतडली तरच जिरं याच्यामध्ये घालायचे आहेत। आणि जर मोहरी नाही तडतडली तर ती आपल्याला दाताखाली कच्ची लागते आणि चवही छान लागत नाही। तर आता जिरं आणि मोहरी छान तडतडलेत आणि यातच आपण जे बारीक करून घेतलेलं वाटण होतं ते घालायचं आहे। सर्व वाटण व्यवस्थित काढून घ्यायचं आणि व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे। आणि जर थोडंफार भांड्याला राहिलं असेल तर यातच आपण पाणी घालून हेच पाणी आपण भाजीसाठी वापरणार आहोत। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे आता आपण एक महत्त्वाची ट्रिक वापरणार आहोत। तर आपण तेलामध्ये घातलेलं वाटण हे पटकन शिजण्यासाठी यात आपण 1 चमचा मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे हे वाटण पटकन शिजायला मदत होते। तर हे खूप जास्त कच्चं राहिले ना भाजीला चवही छान येत नाही। आणि आता याच्यावर आपण 5 मिनिट असंच कुकरचं झाकण ठेवणार आहोत। 5 मिनिटांनंतर झाकण काढून बघितलं आहे तर किती छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे। खूप मस्तपैकी हे सर्व शिजलेलं आहे, एकजीव झालेला आहे। आणि यात आता आपण काही मसाले घालणार आहोत। 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा एव्हरेस्ट मीठ मसाला, अर्धा चमचे हळद आणि अर्धा चमचा घरगुती काळा मसाला घालून हे सर्व छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे। तर आता आपण तेलामध्ये घातलेले सर्व मसाले आणि हे सर्व एकत्र होईल इतपत आपण हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तर आता इथे छान असं तेल सुटलेलं दिसत असेल, म्हणजेच आपली फोडणी एकदम परफेक्ट बनून तयार आहे। आणि यातच आपण ही साधारणतः 200 ग्रॅम एवढी मटकी घेतलेली आहे आणि याचे हे असे टरपाले सर्व काढायचे आहेत। स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि मग ही मटकी आपण भाजीमध्ये घालायची आहे। तर इथे मटकी स्वच्छ धुवून झालेली आहे आणि ही मटकी आता आपण भाजीमध्ये घालणार आहोत। तर शक्यतो मटकी लवकर शिजत नाही, पण आपण भाजी कुकरला करून घेणार आहोत, त्यामुळे मटकी पटकन शिजायला मदत होते। तर खूप छान असे मटकीला मोड आलेले आहेत आणि मोड आलेली मटकीच आपण भाजीसाठी वापरायची आहे। तर आता आपण या फोडणीमध्ये मटकी घालूया आणि व्यवस्थित मटकी आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। तर इथे आपण मटकीला घरीच मोड आणलेले आहेत आणि जर तुम्हालाही मटकीला मोड कसे आणायचे हे बघायचं असेल तर नक्कीच मी तुमच्याबरोबर तो व्हिडिओसुद्धा शेअर करेल। तर आता इथे सर्व मसाले, मटकी आणि आपली फोडणीसुद्धा व्यवस्थित बनून तयार आहे। आणि यात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण आपण बारीक करून घेतलं होतं त्यातच 1 ग्लास एवढं पाणी घातलेलं होतं आणि हे पाणी आपण कुकरमध्ये घालायचं आहे। व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं, एकत्र करायचं। भाजीला 1 उकळी आली की लगेच झाकण लावून घ्यायचं आहे। साधारणतः 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या की आरामशीर आपली भाजी बनून तयार होते आणि भाजीला तरीही खूप छान अशी येते। तर आता भाजी तर थंड होतीच आहे, पण तोपर्यंत आपण भाजीबरोबर खाण्यासाठी गरम गरम अशी चपाती बनवूया। आणि जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही भाकरीसोबतही भाजी खाऊ शकता। पण गरम गरम भाजी आणि अगदी तव्यावरची गरम गरम चपाती एकदम मस्त चवदार अशी लागते।
बघा बघा, नक्कीच तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी.